नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा ही दर महिना दीड महिन्यांनी होतच असते. विशेषतः दिल्लीत काही घडामोडी घडल्या की मग मात्र ही चर्चा विशेष जोर पकडते. एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी हे तर या चर्चेसाठीचं अगदी खास कारण ठरतं. पण आता एकनाथ शिंदे इकडे महाराष्ट्रात असताना सुद्धा दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आणि याला कारण काय ठरलंय? याला कारण ठरलंय एक स्नेहभोजन, डिनर प्रोग्राम. दिल्लीच्या भाषेत सांगायचं तर याला डिनर प्रोग्राम किंवा डिनर डिप्लोमसी सुद्धा म्हणतात. हे स्नेहभोजन आयोजित केलं होतं कुणी? तर शिवसेनेचे खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधवांनी. त्याला शिवसेनेचे खासदार उपस्थित होतेच, इतर मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. पण त्यातले 2 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे होते. यात एक होते हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि दुसरे होते यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या डिनर प्रोग्रामला गेल्यामुळे पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलं. पण ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या खासदारांच्या कार्यक्रमाला जाण्याची ही दिल्लीत काही पहिली वेळ होती का? मुळीच नाही. गेल्या वर्षी सुद्धा हे झालं होतं. पण राज्यात एकनाथ शिंदे आपला पक्ष आणखी मोठा करण्याचा प्रयत्न करत असताना या भेटीगाठी दिल्लीमधल्या महत्त्वाच्या ठरतात. अर्थात या खासदारांनी ही फक्त भेट असल्याचं सांगितलंय. दोन्ही शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही कायम आहे. प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आणि हे असताना या भेटीगाठी जर महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरल्या नाहीत तर नवल. महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य लाभून 1.5 वर्षही उलटत नाही तोच पुन्हा फोडाफोडीच्या चर्चा सुरू झाल्यात. त्याचं निमित्त आहे दिल्लीमधल्या एका डिनरचं. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक डिनर आयोजित केलं. त्याला ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनीही हजेरी लावली. यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली ती ऑपरेशन टायगरची. ठाकरे गटाचे खासदार शिवसेनेत जाणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. याबद्दल जेव्हा संजय राऊतांना विचारलं तेव्हा त्यांनी उलटच दावा केला. भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्यानं हा दावा खोडून काढलाय. स्वप्न बघायचे शेखचिल्ली सारखी तुम्ही कमी केलेली पाहिजे. राहिला प्रश्न संजय राऊतांचा ना निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, ना सरन्यायाधीशांवर विश्वास आहे. मग राऊत साहेब तुम्ही पाकिस्तानात गेलेलं बरं, कारण पाकिस्तान पण तेच बोलत असतं नेहमी. मुळात एकनाथ शिंदेंना ठाकरे गट आणि पवार गटाचे खासदार फोडायचे आहेत अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. याचं कारण म्हणजे दोन्ही गटांचे प्रत्येकी 6 खासदार फोडले तर शिवसेना खासदारांची संख्या 7 वरून थेट 19 वर जाईल. त्यामुळे महाराष्ट्रात आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल असं शिंदेंना वाटते. आणि नेमकं याच कारणानं भाजपा ऑपरेशन टायगर बद्दल फारसं उत्सुक नसल्याची ही चर्चा आहे. कारण मोठ्या प्रयासानं ठाकरेंची ताकद कमी केल्यावर शिंदेंना ताकद देण्याचं काहीच कारण नाही असा साधा सरळ विचार भाजपच्या नेतृत्वानं केला असावा. एक मात्र नक्की, येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठे फटाके फुटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नसावं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील. संजीवजी नमस्कार. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिलजी नमस्कार. नमस्कार. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अजितजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक विकास वैद्य हेही या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. वैद्य सर नमस्कार. नमस्कार. बरं, अखिलजी तुमच्याकडे सुरुवातीला यावं लागेल. काय प्रॉब्लेम काय म्हणजे खासदार तुमचे शिंदेंच्या खासदारांच्या डिनरला गेले याच्याबद्दल तुम्हाला अजिबात अडचण नाही, अडचण आहे सांगता येत नाही, काय आहे नेमकं? सलग दुसऱ्या वर्षी घडते. मुळात याच्यात एक प्रश्न लपलेला आहे म्हणून हे सगळं कार्यक्रम आपण करत आहोत. तो प्रश्न असा आहे की ऑपरेशन टायगर होणार की नाही होणार, बरोबर ना कविताजी?
आता ऑपरेशन टायगरची चर्चा जर आपल्या लक्षात असेल हा. तर ते ऑपरेशन टायगरची चर्चा हे दुसऱ्या दिवशी खासदारांनी शपथ घेतलं ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुरू आहे. हम्म. पण प्रत्यक्षात मला वाटतं ते ऑपरेशन टायगर घडलंच नाही. आणि काय आहे, एक आपल्याला मान्य करावं लागेल, जे म्हणतायत की आम्ही संपलो, आमचं अस्तित्वच नाही, आम्ही छोटा पक्ष आहोत किंवा व्हॉट एव्हर, ते हे मान्य करतायत की आम्ही टायगर आहोत, म्हणून तर ऑपरेशन टायगर त्यांना करावं लागतंय. पण आमच्या टायगर काय त्यांच्याकडे त्यांच्या सापळ्यात काय अडकत नाही. आता कोण कुठे कोणाबरोबर डिनर करायला जातो किंवा जर कोणी कोणाला जर आमंत्रित केलं तर ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपण एकमेकांना भेटतो. आता पत्रकारांमध्ये पण नसतो का एकमेकांबद्दल द्वेष, टीआरपी बद्दल एकमेकांबरोबर काहीतरी भांडणं चालू ते असतात, पत्रकारांना आणताय तुमच्या तुमच्या गडबडीमध्ये, सोडा आम्हाला. पण जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपण थोडी ते सगळं मनात आणतो. आपण जेव्हा एखाद्या वेगळ्या कार्यक्रमाला भेटतो तेव्हा आपण मनात ते सगळं किंतु परंतु ठेवत नसतो. परंतु आपले आयडिओलॉजी हे वेगळे आहेत, हे वारंवार आमच्या खासदारांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ती भेट काय लपून छपून तर नव्हती, नाहीतर त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो हे बाहेर आले नसते. आमच्याच खासदारांनी बाहेर येऊन त्याच्यानंतर त्याच्यावरती वक्तव्य देखील केलंय, प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. म्हणून मुळात हा प्रश्नच निर्माण होत नाही. हे काय आहे, त्यांना परत परत आपलं अस्तित्व हे दाखवण्यासाठी की आम्ही काहीतरी करतोय, भारतीय जनता पक्षाला दाखवण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी की आमचे प्रयत्न चालूच आहेत, ऑपरेशन टायगर हे आम्ही करणार. कसलं टायगर? साताऱ्याला तुम्ही बघितलं, टायगरांनी मार खाल्ला तिथे, त्यांची तुतारी वाजली. मग मध्ये ऐकलं की ऑपरेशन तुतारी करताय. ते ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर हे काही नाही, सगळं फार्स आहे, फक्त मीडियामध्ये चालवण्यासाठी पेरलेल्या बातम्या आहेत. बरं, संजीव पाटीलजी, काय म्हणजे ऑपरेशन टायगरची तयारी होती ही डिनर डिप्लोमसी की आपलं नुसतं स्नेहभोजन होतं? नाही, मग सर्वात आधी एक स्पष्ट करतो की हा. जेव्हा आम्हाला खरंच ऑपरेशन टायगर राबवायचंच असेल हा. तर ते आम्ही निधड्या छातीने आणि उघडपणे राबवू. बर. त्यासाठी काय डिनर डिप्लोमॅसी करायची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. हम्म. दुसरं म्हणजे जे उबाटाचे 2 खासदार आमचे मंत्री प्रतापराव जाधव साहेबांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते. खरं तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडून जे काही मार्गदर्शन आणि जे काही धोरण आम्हाला दिलेलं आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण, मात्र इतर वेळी आपण आपल्या राज्याचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, संवाद ठेवला पाहिजे. आणि त्याचाच भाग म्हणून जर आयुष मंत्रालयाचे केंद्रातील मंत्री जर स्नेहभोजन आयोजित करत असतील आणि त्या ठिकाणी उभाटाचे 2 खासदार येत असतील तर मला वाटतं फार त्यावरून फार भाऊ करण्याची गरज नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र आलं पाहिजे, संवाद ठेवला पाहिजे. आणि आमच्या बाजूने कुठलीही मळमळ नाही, त्यामुळे आम्ही खुल्या दिलाने सर्वांना बोलवतो, सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न असतो. किंवा मग आमची प्रामाणिक भूमिका आहे की जनतेचे प्रश्न सोडवणे. आता याच्यातून कुणाला काय अर्थ लावायचे काय, हा ज्याचा त्याचा भाग आहे. आता जे उबाटाचे प्रवक्ते बोलले की तिकडे मार खाल्ला, इकडे मार खाल्ला, खरं तर हे ही भाषा योग्य नाहीये. मार खाल्ला की दिला हे त्या वेळी आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं काय बोलतोय आपण हे निदान याचं भान ठेवलं पाहिजे. बरं, मग असं महाराष्ट्रामध्ये काय स्नेहभोजन आयोजित करायचं असेल आमदारांसाठी वगैरे तर त्याच्यात आदित्य ठाकरेंना बोलवणार का? आदित्य ठाकरेंचं दररोज जे काही भाषा आहे, उभाटांचं उद्धवजींची दररोजची काही भाषा आहे, खरं तर त्याच्या पलीकडची आहे ना. हे जे काय खासदार आले, संजय देशमुख असतील किंवा आष्टीकर साहेब असतील, हे यांच्यासारखे दररोज यांच्या अंतकरणातून आहे ना विष बाहेर येत नाही, मळमळ बाहेर येत नाही, विषारी वक्तव्य बाहेर येत नाहीत. म्हणजे ही अच्छा, म्हणजे सिलेक्शन करून ठेवलंय तुम्ही? नाही, बिलकुल असं कसं, म्हणजे स्नेहभोजन म्हणायचं आणि मग तिथे फक्त सिलेक्शन करून बोलवायचं, असं कसं चालेल? नाही ना, आम्ही सगळ्यांनाच बोलवतो ना. आता तिथे सगळ्या बरं, तेच विचारते मी, महाराष्ट्रात असलं काहीतरी स्नेहभोजन असेल तर आदित्य ठाकरेंना बोलवाल की नाही बोलवाल? नाही, ज्यावेळेस महाराष्ट्रात ही वेळ येईल त्यावेळेस ते ठरवता येईल. आज दिल्लीत जे झालंय ना त्याबाबत आपण बोलतोय ना, तर मग या ठिकाणी मित्र पक्षातील खासदार असतील किंवा आणखी विरोधी पक्षातील खासदार असतील, त्यांचेही काही कामं असतात. शेवटी खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत, त्यांचेही काही जनतेच्या बाबतचे काही कर्तव्य आहेत, त्यांचीही काही कामं असतात, ते अप्रोच होत असतात की वेगवेगळे प्रश्न घेऊन. तेव्हा त्या मंत्र्याचं काम आहे की
सर्वांशी संवाद साधला पाहिजे. ज्याची त्याची कामं असतील ती कशा पद्धतीने सोडवायची, मग त्यातल्या मग असा अडचणी नियम असेल तर मग ते राजकीय काय बोलतात त्याच्यावरून त्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं असं कसं ठरवता येईल? जनतेची कामं हा जर नियम नाही, नाही, असेल. आता आपलं दिल्लीतल्या ह्या बैठकीच्या किंवा स्नेह भोजनाच्या अनुषंगाने आपण बोलतोय. जेव्हा महाराष्ट्रात असं करता येईल तेव्हा उद्धवजींना आणि आदित्यनाही बोलू ना. परंतु मग. एकंदरीत त्यांचं जे वर्तन आहे दररोजचं काय आता राजकीय 5 मिनिटापूर्वी पटलावरचं, बोललात नाही बोलवणार आम्ही म्हणून, ते एकनाथ आमच्या शिंदे विरोधात साहेब- बोलतायत म्हणून, आता एकनाथ बोलताय बोलवू शिंदे म्हणून. बघा आता अजितदादांना जेव्हा अभिवादन करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम घेतला गेला त्यावेळेस एक प्रोटोकॉल म्हणून सर्वजण, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आल्यानंतर सर्वांनी त्यांना सन्मानाने त्यांचं स्वागत केलं. त्यावेळेस आदित्य ठाकरेंची कृती ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, देशाने पाहिली की हे एकटेच महाशय तोंड बाजूला करून बसून राहिलेले दिसले आपल्याला. म्हणजे यांचं अंतकरण तेवढं स्वच्छ नाहीये, मोकळं नाहीये. जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हापासूनची यांची भाषा, यांच्या तोंडात रोज जे शिव्याशाप असतात, चांगलं बोलताना, महाराष्ट्राच्या हिताचं बोलताना यांना कधी पाहिलं का आपण? सूट सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेच्या मंडळींना अच्छा, म्हणजे जेवढं तुम्ही वाईटात वाईट त्यातल्या कसं त्यात बोलताय, एवढं हृदय कार्यक्रम चांगलं तुम्ही असणारं, मन स्वच्छ असणारे आष्टीकर आणि देशमुख बोलवून घेतलेले आहेत फक्त. ज्यांचं अंतकरण स्वच्छ असेल ना त्या सर्वांना आम्ही बोलू, त्यांचं स्वागत करू. सर्टिफिकेट ते देता जरी कसं आमच्या पण तुम्ही? पक्षात नसतील, ते जरी आमच्या पक्षात नसतील तरी त्यांचे प्रश्न सोडवता येत असतील, कारण त्यांनी मांडलेले प्रश्न म्हणजे जनतेचे प्रश्न आहे. बरोबर. तर ते सोडवण्यासाठी जर संवाद साधला तर वाईट काय आहे याच्यात? हा तेच ना, फक्त तो सिलेक्टिव्ह आहे. एवढाच प्रश्न मी तुम्हाला विचारते. एनिवेज, अजित चव्हाणजी, तुम्हाला तर बरं वाटत असेल हे ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन काय टायगर याच्या चर्चा ऐकून? बरं आणि वाईट वाटण्याचा प्रश्न नाहीये डॉक्टर कविता राणेजी. मी आपल्याला एक नम्रपणे सांगू इच्छितो की राजकारणामध्ये कायमचं काहीच नसतं. बर. आपण एक लक्षात घ्या की प्रतापराव सिनियर मंत्री आहेत, पक्ष एकसंघ असतानाचे, यांच्या सगळ्यांमधले वयानं वरिष्ठ आहेत आणि ते मंत्री आहेत, त्यांच्याकडे अनेक कामं त्यांची आडत असणार, ही सगळे लोक त्यांचं मार्गदर्शन घेत असणार, कारण शेवटी मतदारसंघातल्या लोकांना खासदार म्हणून ते उत्तरदायी आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग बघा, 2 विषय असतात, एक पक्षशिस्तीची चौकट आणि दुसरं कौटुंबिक संबंध. परवाची संध्याकाळ मुंबईमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला गेलो होतो. उद्धव ठाकरेजी तिथे होते, माननीय मुख्यमंत्री होते, श्रीकांत शिंदेजींच्या सोबत टेबलवर बसून आम्ही त्या ठिकाणी भोजन केलं. कौटुंबिक कार्यक्रम हा एक वेगळा भाग असतो. अखिलरावांनी जे मगाशी बोलता बोलता एक उल्लेख केला, अखिलजी काय घडलं तिथे, त्यानंतर 2 नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि महायुतीमध्ये आमच्यात सगळं आलबेल, आम्ही आमचं सगळं बघू. बघा, परिस्थिती सातत्यानं बदलत असते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मोहित कंबोज यांच्या घरी आदित्य ठाकरे साहेब सुद्धा गेले. त्यामुळं राजकारणामध्ये कायम सतत तसं काहीच नाहीये. परिस्थितीनुरूप माणसाला बदलावं लागतं आणि राजकारणामध्ये राजकीय विरोधक आहेत, पक्ष वेगवेगळे आहेत म्हणून रस्त्यावरती अचानक जर भेट झाली तर एकमेकाचे कपडे फाटस्तोर मारतील असं काही नसतं. सगळेच काही डोक्यावर पडलेला संजय राऊत नसतात. त्यामुळं आम्ही सुद्धा एका पातळीनंतर, निवडणुका संपल्यानंतर जेव्हा सरकार असतं तेव्हा केंद्रामधले मंत्री, राज्यामधले मंत्री, मुख्यमंत्री हे सगळ्याच पक्षांचे आहेत ना. आणि राहिला हा जो ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हा जो सगळा भाग आहे, एक कविताजी लक्षात घ्या, ज्या दिवशी म्हणजे या सगळ्या लोकांना, खरं तर आता खासगीमध्ये मी आपल्याला सांगतो, अनेक खासदार आहेत जे आमच्याशी खासगीमध्ये बोलतात आणि सांगतात की बाबा आम्ही निवडून तर आलो पण मतदारसंघामधले कामं करता येत नाही, न्याय देता येत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. कारण शेवटी इतक्या कमी संख्येनं आपण जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतो त्यावेळेला आपला आवाज सुद्धा नीटपणे पोहोचत नाही. त्यामुळे व्यक्तिगत संबंधांच्या पातळीवरती ही सगळी कामं करून घ्यावी लागतात. मला असं वाटतं ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर वगैरे असं जर काही करायचं असेल ते एकनाथ शिंदे साहेब करतील, कुठला पक्ष आणखी करेल, सत्तेमधला, अवघड नाहीये फार. पण एक लक्षात घ्या, अवघड नाहीये, अजिबात नाहीये. काय म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, अवघड नाहीये. काय अर्थानं अवघड नाहीये की ही सगळी मंडळी
रोजच्या रोज भेटत असतात आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाच्या मंडळींची जी मानसिकता आहे ती मानसिकता पाहता एखादा गट पटकन सत्तेमध्ये येईल याच्याकरता कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाची सांगण्याची आवश्यकता नाहीये, परंतु राज्यामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्षाचं या सगळ्या विषयामधलं धोरण अगदी स्पष्ट आहे. आम्ही आमच्या मित्रांबरोबर नाही म्हणजे सुट्टीवर- अजूनही तुम्हाला आमच्या- निवडून नाही, आताही तुम्हाला निवडून आलेले विरोधी पक्षामधले आमदार आणि खासदार हवे आहेत याचा अर्थ, आणि ते चालणार आहेत आलेत तर. एक लक्षात घ्या, आम्ही सतत बेरजेचं राजकारण करतो कविताजी. नाही, आता आपण आम्हाला निवडून हवे आलेल्या का? आमदार Technically, खासदारांबद्दल 2 मिनिटं. बोलतोय. नाही 2 मिनिटं, टेक्निकली बघा, आता टेक्निकली आम्हाला हवेत का? तर अजिबात आवश्यकताच नाहीये. परंतु उत्तम आणि गुणवान माणसं विरोधी पक्षामध्ये जरी असली, आपण एक बघितलं असेल तर या सगळ्या लोकांना सामावून घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं ताकदवान सरकार देणं आणि त्या सरकारच्या माध्यमातून चांगली विकासाची कामं नाही, ताकदवान सरकार म्हणजे काय? आता काय डेफिनेशन राहिले ताकदवान सरकाराची? म्हणजे विरोधी पक्ष विरहित सरकार म्हणजे ताकदवान सरकार अशी डेफिनेशन करायची आहे का आता? हा आपल्या विचाराचा भाग झाला. तुम्ही काय प्रश्न विचार विचाराचा कराल? नाहीये, प्रश्न हे, हा आहे याच्यावरती की आमचं एका बोलणं नाही. नाही, प्रश्न विचारांचा नाहीये, प्रश्न कायद्याचा आणि प्रश्न व्यवस्थेचा आहे. दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आणि खासदार ऑपरेशन सोकॉल टायगर, ऑपरेशन सोकॉल काय तुतारी याच्या अनुषंगाने आपल्या सत्तेमध्ये घ्यायचे, हे कायद्याला धरून जर नसेल तर ते तुम्हाला मान्य कसं होतं? आणि ती विकासाची डेफिनेशन कशी काय बनू बरोबर. शकते? बर, एक तुम्हाला मी सांगतो, लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं जनतेच्या हक्कांचा विचार केला जातो, आपण काही प्रश्न विचारतो, त्यातलं पहिलं उत्तर असं आहे की आता आम्हाला आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. आणि आपण जे टायगर आता करताय अगदी पटकन होऊ शकतं ते, पण त्याची सध्या आवश्यकता वाटत नाही. जेव्हा त्याची आवश्यकता असेल, एकनाथ शिंदे साहेब करतील, कोण करेल त्याचं उत्तर काळ देईल, पण ते सहज करता येण्यासारखं आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आता थोडंसं वेगळं बोलतो. विरोधी पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याकडे जर जेवायला जायचं असेल, कुठल्याही पद्धतीने जायचं असेल, तर शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये असेल, भारतीय जनता पक्षामध्ये असेल, एक पक्ष शिस्त आहे. आम्ही वरिष्ठांची परवानगी घेतो आणि एखाद्या कामाकरता जायचं असेल तर जातो. व्यक्तिगत असेल तर त्या बाबतीत अजिबात काही आवश्यकता कुणालाच भासत नाही. तसं ते कुठल्याही पक्षामध्ये नसावं नसतं. ठीक आहे, हे मुद्दे मला नाही वाटत फार महत्वाचे आहेत. पण विकास वैद्यजी, मला एक सांगा की हे इतक्या सहजपणे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की आम्हाला काही आता अधिकच्या आमदार खासदारांची सरकारच्या स्थैर्यासाठी गरज नाहीये, पण आम्हाला वाटलं जर आम्हाला विरोधी पक्षाचे आमदार खासदार घ्यायचे तर आम्ही ते चुटकीसरशी घेऊ शकतो, सहज घेऊ शकतो. कुठे आहे महाराष्ट्रामधला पक्षांतर बंदीचा कायदा? कुठे आहे महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्या नेत्यांना, ज्या पक्षाला, ज्या विचाराला मत दिलं त्याचा आदर? हे सगळ्याला तिलांजली मिळालेली आहे का की आपण सहजपणे हे सांगू शकतो की सहज घेऊ शकतो आम्ही विरोधी पक्षाचे आमदार खासदार? नाही, याच्यामध्ये एक भाग मला असं वाटतं की लक्षात घेतला पाहिजे की हे तर तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की ज्या पद्धतीने अशी भाषा बोलली जाते ती काही योग्य नाही आहे की आम्ही केव्हाही घेऊ शकतो आणि केव्हाही आम्ही त्यांची खरेदी करू शकतो, किंवा याच्या आधी देखील ज्या पद्धतीने पक्षांचं स्प्लिट झालं, दोन पक्षांचे तुकडे झाले, त्यावेळेला आपण पाहिलं की साधारणपणे एक राजकारणाची दिशा बदललेली दिसते. आता बऱ्याचशा आपण वरिष्ठ नेत्यांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की आता आम्हाला उबग आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. हे सगळं पाहताना की कोणीतरी कुठल्या पक्षात असतं, म्हणजे आज मोठ्या पक्षांमध्ये मी नाव घेणार नाही, पण तिथे बरेचसे लोक मूळ त्यांचे राहिले आहेत का, असा एक भाग आपल्याला दिसतो. म्हणजे जसं भाजप घेतलं, आता भाजपमध्ये आता किती लोक भाजपचे आहेत ओरिजिनल. तर हा जो भाग आहे, मला वाटतं की हा कुठेतरी याला आळा बसणं आवश्यक आहे. कारण जनता ज्या पद्धतीने निवडून देते कुठल्या सरकारला, तेव्हा जनतेने निवडून दिल्यानंतर त्या जनतेला एक अपेक्षा असते की हे सरकार बाबा रे तिथे यावं. पण मुळात आता असं झालेलं आहे की नेते ठरवतात की कोणाचं सरकार असेल म्हणून. तर मला वाटतं हा जो एक इश्यू आहे, हा थोडासा याच्यावर कुठेतरी आळा बसणं आवश्यक आहे. आणि कारण हा कुठलाही पक्ष असो, प्रत्येकाने सत्तेत राहण्याची धडपड प्रत्येकाची असते. जसं मागच्या वेळा अनेक नेत्यांनी म्हटलं होतं किंवा तो जिंकला तो सिकंदर, पण हा जरी भाग असला
तरी या एकूण लोक मूकपणे याला बघू शकत नाही. लोकांमध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे की कोण कुठे चाललाय, काय चाललंय, कुठल्या पक्षाला आपण मत द्यायचं, कुठल्या पक्षावर निष्ठा ठेवायची, हा सगळा भाग जे आहे ठीक. आणि ही सगळी भाषा जी आहे की आम्ही केव्हाही कोणालाही ओढून घेऊ आमच्याकडे आणि आमचं सरकार बोलवू, आम्हाला कोणाची गरज नाही, हा जो भाग आहे हा भाग कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या इथे की मुळात जनतेला काय पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला, तर उद्धव ठाकरेंनी मुळात राजीनामा देताना हा विचार केला का की जर पहिले जे मॅन्डेट मिळालं होतं 2019 मध्ये ते भाजप सेनेला मिळालं होतं आणि मग उद्धव ठाकरे तिकडे वळून त्यांनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत युती करून राज्य सरकार आणलं. मग ते सरकार तुम्ही चालवलं, कोरोना झाला आणि त्याच्यानंतर सडनली तुम्ही रिझाईन केलं. तर हा जो सगळा भाग आहे की तुम्हाला सरकार जेव्हा पाहते एका विशिष्ट पॉवरमध्ये आणि अचानक तुम्ही स्वतःच हे डिसाईड करता की जनतेला काय पाहिजे काय नाही याचा कोणीच विचार करत नाही. हा भाग कुठेतरी याला आळा बसला. त्याला समर्थन मात्र एवढं दिलं जातं की लोकांसाठी. बरं, मला हे कळत नाही की विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत नसलेल्यांचा जर विकास होणार नसेल तर विरोधी म्हणून या पक्षाला किंवा विरोधी म्हणून असलेल्या नेत्यांना अर्थ काय आहे? मग ती एकूण व्यवस्था आपण रद्दबातल ठरवतोय का, हाही सवाल आहे ना. अखिल चित्रेजी, बरं या सगळ्यामध्ये काय विरोधी पक्ष काय बाजूला राहिला किंवा विरोधी पक्ष अजिबात दुधानं न्हायलेला आहे का असंही म्हणायला चान्स नाही. मग तुम्हाला जेव्हा विचारलं जातं ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी बद्दल तेव्हा तुम्ही सांगता छे त्यांचेच जाणार आहेत भाजपमध्ये. म्हणजे एका बाजूला ते जी भाषा बोलतात तीच भाषा तुम्हीही बोलताय. बरं, आता आम्ही भाषा काय बोलतोय तर ते सत्य परिस्थिती मांडतोय. भारतीय जनता पक्षनी जे काय गेले महिन्याभरात आपण पण जर लक्ष देऊन नीट पाहिलं तर ज्या प्रकारे त्यांच्या दोन्ही मित्र पक्षाला असो तो त्यांचा अंतर्गत विषय, परंतु तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून उत्तर खुलासा करतोय की ज्या प्रकारे त्यांची कुचंबणा करायचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्षाकडनं या दोन्ही मित्र पक्षाचं सुरू आहे. ते भले ते तोंड दाबून मुक्याचा मार खात असतील परंतु आणि बोलत नसतील जनतेत, पण ते सगळ्यांना दिसतंय आणि ते दिसून येते. त्याचं कारणच असं आहे की आपण जे शंभूराज काय ते देसाई मंत्री आपले आहेत त्यांनी मागणी केली होती की त्या एसपीना निलंबित करावं, सस्पेंड करावं, परंतु वेळ अशी आली की ते एका बैठकीत त्या एसपीना त्याला बाजूला बसावं लागलं आणि ते काहीच करू शकले नाही. ते सगळं दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोकळ बाजूबाजूला बसलेले पण एकमेकांकडे बघत नव्हते आणि दोघे मागणी वेगळी करत होते, उत्तरं वेगळी देत होते. तर आपण आम्ही जेव्हा म्हणतोय ना तर फॅक्ट्सवर म्हणतोय आणि हे जे काय म्हणतायत ते मी पहिलंच जेव्हा तुम्ही विचारलं, जेव्हा शो सुरू केला तेव्हाच मी म्हटलं की जेव्हा अजितजी तुम्ही जेव्हा तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही, एवढं तरी आपण आता निदान आता एवढं तरी सौजन्य पाळावं. आपण बोलत असताना मी किती शांतपणे ऐकलं. आपण कसे खोटे फॅक्ट्स पुढे ठेवत असताना पण मी बोललो नाही की मोहित कंबोजच्या घरी आदित्य ठाकरे साहेब गेले. तुमच्यासारख्या एखाद्या पत्रकार असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी तरी थोडे फॅक्ट्स चेक करावे. तुम्हाला बहुतेक फडणवीस साहेब त्या कार्यक्रमाला घेऊन नाही गेले म्हणून तुम्हाला माहित नसेल. ते एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं हो. मोहित कंबोजचं ते कार्यक्रम त्याच्या घरी नव्हतं. पहिलं मी ते फॅक्ट क्लिअर करतो. आता तुम्ही मधीच बोलला म्हणून तुम्हाला क्लिअर करतो इकडे. तर मी शो सुरू होतानाच बोललो की ऑपरेशन टायगर हे कोण बोलतंय कविताजी? हे जेव्हापासनं लोकसभेत हे खासदार निवडून गेलेले तेव्हापासनं यांचं ऑपरेशन टायगर हे सुरू आहे. परंतु त्यात काय घडलं का? एक काहीतरी फोटो बाहेर येतं, कोण कोणाला भेटलं ते बाहेर येतं, परंतु खरोखर खासदार गेलेत का? आम्हाला आवश्यकता नाही की खासदार जात नाहीत, आधी हे तरी त्यांनी स्पष्ट करावं. ठीक, तुमचा विश्वास आहे की तुमचे खासदार जाणार नाहीयेत? हो, आम्हाला विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते ना, जेव्हा हे 40 आमदार पळून जेव्हा ते गुवाहाटीला गेले, एका मुख्यमंत्रीला सहज शक्य होतं यंत्रणेचा वापर ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष करतं ना त्या प्रकारे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देखील सहज शक्य होतं त्या आमदारांना थांबवायला. परंतु त्यांच्या मनात जे मनानेच नाहीयेत आमचे, त्यांना आम्हाला थांबवण्यात काही स्वारस्य नव्हतं. म्हणून आत्ताही जर यांना कोणाला घेऊन जायचं ना तर ते घेऊन जाऊ शकतात, आम्ही त्यांना अडवणार नाही. संजीवजी बोला, तो 30 सेकंदात माझ्याकडे वेळ कमी राहिली. अजितजी येते, फक्त 30 सेकंद संजीवजी तुम्हाला देते. हो, ज्यांना जायचं असेल, मनाने आमच्या बरोबर यायचं असेल त्यांना हे सांगतायत की त्यांना जायला आमची अडचण नाही. एवढ्या तातडीने आता
मोदींनी संध्याकाळची रात्रीची बैठक बोलवली. त्या बैठकीतलं जे काय वृत्तांत बाहेर आलेला आहे हाय आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनेक खासदारांनी तुम्ही कशा पेरलेले पद्धतीची वृत्तांत नाराजी आहे व्यक्त होते केली. आज का पत्रकार होते का कॅमेरा काय घेऊन नाही. आणि कोणत्या पक्षाने तुम्हाला कुठे सगळे बैठक कधी तुम्हाला लावायची माहिती. हे बैठक का आम्ही तुम्हाला तुम्हाला सगळं विचारून करायचं का गद्दार गटाला? सर्व तुम्हालाच माहित असतं का? सर्व तुम्हालाच माहित आहे. तुम्ही बोलता तेच खरं आणि बाकीचे बोलतात ते नाही ना, सर्व मी माझ्या खोटं. पक्षाबद्दल आणि ते बोलतोय. आभास- मी माझ्या पक्षात झालेल्या हो, बैठकीबद्दल तुमच्याच बोलतोय. तुमच्या पक्षाच्या तुमच्याच गटाच्या पक्षाच्या बैठकीबद्दल बोलत नाहीये मी. बैठकीतलं सांगतोय. ठीक तुम्ही आहे. प्रश्न त्याच निर्माण पक्षाच्या केला की बैठकीतून आमच्या काय बाहेर मातोश्रीमध्ये आलं? खासदारांची हे सर्व बैठक झाली महाराष्ट्राने बघितलं ना? त्याबद्दल तुम्ही तुमच्या बोलताय. पक्षाच्या तर तुम्ही आज बैठकीतून कॅमेरा घेऊन होता का आमच्या तिकडे खासदारांनी- नाश्ता सुरू करायला तुम्हाला अपॉइंटमेंट दिलं होतं शिंदे तुमच्या गटांकडनं? खासदारांनी आमच्याकडे आता तुम्ही अपॉइंट काय केलं तिथे बोललात? केटरिंग सर्व्हिसला. अजितजींच्या बाबतीत तुम्ही बोलताना सांगितलं की मोहित कंबोजांच्या घरी कार्यक्रम नव्हता, तारांकित हॉटेलला कार्यक्रम होता, त्यामुळे आदित्य तिकडे गेले. म्हणजे 5 स्टार हॉटेलला कार्यक्रम हो, असेल तर श्रीकांत शिंदे आदित्य देखील तिथे गेले जाऊ होते. शकतात. थोडी माहिती पूर्ण हो ना घेतोय. मग. श्रीकांत घरी- शिंदे आपल्या घरी गेलं की पत्नी वाईट सहित तिथे असतं. गेले रेफरन्स होते. वेगवेगळे आहे. तो घरी गेलं अखिल की वाईट चितळेजी असतं. श्रीकांत शिंदे शिंदेच्या यांच्या जाण्याचा आपल्या रेफरन्स पत्नी वेगळा आहे. सहित तुमच्या गेले. जाण्या आदित्य ठाकरेंच्या जाण्याचा रेफरन्स वेगळा आहे. त्यामुळे तिकडे जाऊ नका. अजितजी बोला. चला, अजितजी 30 सेकंद तुम्हाला देते. बोला. यांचं असंच चालू आहे. आमच्यासाठी बरं आहे ते. कशी पळापळ झाली होती. सुनील प्रभू साहेब कसे आले होते ठाण्याच्या महापौर बंगल्यावर पळत पळत. मी साक्षीदार आहे हो सगळ्याचा. IPS अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी किती वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये काय काय बोलले होते. तुम्हाला नाकाबंदी कशी करता आली नाही, माझी माणसं दाखवता कशी आली नाही. पण हरकत नाही, तुमचं धोरण असंच राहू दे. गेलं की चांगलं आणि घरी गेलं की वाईट असं. ही बरं, कोणती मान्य आहे? असंच राहू दे, काही अडचण नाही. म्हणे या हॉटेलला सगळ्या गेले होते, घरी धोरणामुळं नव्हते गेले. अरे आपल्या कार्यक्रम तर लोकांकडे मोहित लक्ष न कंबोज दिल्यामुळं, होता ना. त्यांना न भेटल्यामुळं, त्यांना वेळ न दिल्यामुळं, कंबोजच्या लोकांची कार्यक्रमाला कामं न हॉटेलला झाल्यामुळं हे सगळ्या चर्चेमधनं हा सगळा आक्रोश होता. महाराष्ट्रात ही चर्चा बघणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या आणि जे कोण सुजाण मतदार आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण चर्चा एक प्रश्नचिन्ह बनून उपस्थित राहते. कारण दर 5 वर्षांनी जेव्हा प्रत्येक निवडणुकीला आपण मतदान करायला जातो तेव्हा त्या मताचा आदर राखला जातो की नाही हा प्रश्न जेव्हा महाराष्ट्रातली जनता गेल्या काही वर्षांपासून स्वतःला विचारते तेव्हा दुर्दैवानं त्यांना उत्तर नाही असं मिळते. जेव्हा आपण निवडून दिलेला एखादा नेता त्याच्याबद्दल सहजपणे त्याची किंमत लावली जात असेल, त्याच्या निष्ठेची, त्याच्या मूल्यांची, त्याच्या भूमिकांची सहज अदला बदल होत असेल, आज रात्रीला एक भूमिका त्याच्या बरोबर उलट भूमिका दुसऱ्या रात्रीला असे ते जर नेते घेऊ शकत असतील, पक्ष सहज बदलू शकत असतील, आपल्या भूमिका सहज बदलू शकत असतील, तर हे नेते खरंच आपलं प्रतिनिधित्व करतायत का? जर इतक्या सहजपणे महाराष्ट्रामध्ये हे सांगितलं जात असेल की विरोधी पक्षामधले नेते आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये घेऊ शकतो, इतक्या सहजपणे विरोधी पक्ष सांगत असेल की जायचं असेल ज्यांना त्यांनी निघून जावं, तर मग महाराष्ट्रातल्या जनतेनं या सगळ्या नेत्यांना कशासाठी आणि कुठपर्यंत मतदान करावं? आणि राजकारणाचा हात चिखल झालेला असेल तर त्या चिखलातनं महाराष्ट्राने कसली स्वप्न बघायची आहेत? हे प्रश्न जरा नेत्यांनी आणि पक्षांनी स्वतःला विचारावेत. मग कदाचित अशा चर्चा करण्याची वेळ येणार नाही आणि अशी उत्तरं आणि अशी समर्थनं देण्याची वेळ येणार नाही. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.